मित्रांनो, पोस्ट ऑफिस GDS भरतीची 5वी लिस्ट येणार का? नवीन भरती कधी निघणार आणि सर्वात कमी कट ऑफ कोणत्या जिल्ह्याचा गेला आहे? या 3 प्रश्नांची माहिती आजच्या व्हिडिओमध्ये अधिकृत माहितीनुसार जाणून घेणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण मी सिलेक्शनसाठी काही उपयुक्त ट्रिक्स लास्टला सांगितलेले आहेत. आणि तुम्हाला जर या माहिती संदर्भात लवकर सर्व अपडेट पाहिजे असतील तर आपल्या टेलिग्राम चॅनलला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे, तिथे जॉईन करू शकता. आणि तुम्हाला 10वीला किती टक्के आहेत हे सुद्धा तुम्ही कमेंट करून सांगू शकता. तर मित्रांनो, सर्वात आधी 5व्या लिस्टबद्दल बोलूया. अनेक उमेदवारांना असा प्रश्न आहे की अजून एक लिस्ट येईल का? याबाबत अंतिम निर्णय रिक्त जागा आणि संबंधित विभागाच्या प्रक्रियेवर जे आहे ते अवलंबून असतो. सर्व काही गोष्टी त्यांच्या विभागावरती अवलंबून असतात. 4थी लिस्ट आलेली आहे आणि 4थ्या लिस्टचे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन पण झालेलं आहे. काही जागा रिक्त असल्या किंवा पडताळणीदरम्यान उमेदवार बाद झाले तर पुढील लिस्ट जाहीर होऊ शकते. 4थ्या मेरिट लिस्टमध्ये काही उमेदवारांनी जर का त्यांचे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन पूर्ण केले नसतील तर 4थी लिस्टसुद्धा 5वी लिस्टसुद्धा लागू होण्याची दाट शक्यता आहे. तर पुढील लिस्ट जाहीर होऊ शकते. अधिकृत अपडेट आल्यानंतर त्याची खात्री करता येते. तुम्ही अशा माहितीसाठी आपल्या चॅनलला फॉलो करू शकता. आणि ज्यांचे सिलेक्शन झाले नाही त्यांनी निराश होऊ नये. इंडिया पोस्ट वेळोवेळी नवीन GDS भरती जाहीर करते. अगोदर वर्षातून 2 वेळेस जे आहे ते जाहीर करत होतं. 2 फेज. गेल्या वेळेस एकच वेळेस झालेली आहे, ह्या वेळेस 2 वेळेस येण्याची शक्यता आहे. अधिकृत वेबसाईटसाठी अपडेटवर लक्ष देत राहा. त्यानंतर आता आपण कट ऑफ पाहूया. हे जो कट ऑफ आहे तो 4थ्या लिस्टचा आहे. यामध्ये अमरावती डिव्हिजन OBC 94, अमरावती डिव्हिजन खेड OBC 94, अमरावती ST 90, अमरावती मंगरुळ 93%, निमगाव 93. अशा प्रकारे तुम्ही हे जे आहे ते कट ऑफ पाहू शकता. कट ऑफ पाहण्यासाठी तुम्ही टेलिग्राम चॅनलला माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे, तिथे जॉईन जर केल्यात तर तुम्हाला जे आहे ते लिंकची PDF मिळून जाईल. तिथे तुम्ही सर्च करून पाहू शकता. आता आपण इथे पाहूया नांदेड जिल्ह्यासाठी. नांदेडला जे आहे ते हाय कट ऑफ असते, त्यामुळे तुम्ही जिथे कमी कट ऑफ जात असेल तिथे फॉर्म भरू शकता. तर 5वी लिस्ट कशा प्रकारे येईल या ठिकाणी तुम्हाला मी सांगू शकतो. इथे पाहू शकता. पहिली मेरिट लिस्ट 6 मार्च 2026ला जी आहे ती जाहीर झालेली होती. त्याचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन 23 मार्चपर्यंत चालू होतं. त्यानंतर दुसरी मेरिट लिस्ट 10 एप्रिल 2026 रोजी आली होती. त्याचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन 27 एप्रिल 2026पर्यंत चालू होतं, ते पण झालेलं आहे. तिसरी मेरिट लिस्ट 11 मे 2026 या दिवशी जाहीर झाली होती आणि त्याचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन 26 मे 2026पर्यंत होतं. त्यानंतर 4थी लिस्ट 8 जून 2026 रोजी जाहीर झाली होती. त्यानंतर 23/6/2026 ही जी आहे ते 4थ्या लिस्टची डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करण्याची अंतिम तारीख होती. त्यामध्ये जे आहे ते 760 कॅन्डिडेटचं सिलेक्शन झालेलं होतं. आणि 4थी लिस्ट म्हणजे 4th A लिस्ट जी आहे ती लागलेली आहे. ती 7/7/2026 म्हणजे 7 जुलै 2026ला लागलेली आहे. त्याचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन जे आहे ते 22/7/2026 या तारखेपर्यंत आहे. त्यामध्ये गोवा विभाग, बारामती विभाग आणि श्रीरामपूर विभाग या विभागांचं जे आहे ते त्याच्यामध्ये हे आहे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होणार आहे. तर 5वी लिस्ट कधी येईल ह्याचं जे आहे ते तुम्हाला जर अंदाज लावायचा असेल तर 22/7/2026 याच्या जवळपास किंवा ह्याच्यानंतर जे आहे ते 5वी मेरिट लिस्ट येण्याचे दाट चान्सेस आहेत. कारण सर्व काही डिव्हिजनचे जे आहे ते 4थी A लिस्ट 22/7/2026पर्यंत त्यांचे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन चालू आहे. ते झाल्याच्या नंतर जे आहे ते तुम्हाला 5वी लिस्ट पाहावयास मिळणार आहे. आता आपण जिथला कमी कट ऑफ जातो तो कट ऑफ येथे पाहूया. तर विद्यार्थी मित्रांनो, कमी कट ऑफ जो आहे तो चंद्रपूर डिव्हिजनचा जात असतो. चंद्रपूर आणि आणखीन पण डिव्हिजन आहेत, ते तुम्हाला डिव्हिजन मी सांगणार आहे. तुम्हाला जे आहे ते आता नवीन निघणाऱ्या भरतीमध्ये फॉर्म अप्लाय करायचा असेल आणि ट्रिक्स माहीत पाहिजे असतील तर तुम्ही आपल्या चॅनलसोबत जोडीत जाऊ शकता, सबस्क्राईब करू शकता आणि टेलिग्राम चॅनल पण जॉईन करू शकता. EWS 92%, ST 90% कट ऑफ लागलेला आहे. EWS 92.5, UR 92.66, SC 92.66, SC 92.66. अशा प्रकारे चंद्रपूर डिव्हिजनचं जे आहे ते कट ऑफ या ठिकाणी लागलेलं आहे. त्यानंतर तुम्ही डिव्हिजन कट ऑफ जे आहे ते पाहू शकता.
नागपूर डिव्हिजन या ठिकाणी जे आहे ते जागा जास्त होत्या. नागपूर महसूल सिटी या ठिकाणी पाहू शकता OBC 93.5, EWS 92.16, EWS 92.16 अशा प्रकारे जे आहे ते तुम्ही कट ऑफ या ठिकाणी पाहू शकता. हे जे आहे ते 4थ्या लिस्टचं कट ऑफ आहे. कट ऑफ PDF तुम्ही पाहू शकता आणि याचा जे आहे ते संदर्भ घेऊन तुम्ही आता निघणाऱ्या पोस्टाच्या जागांमध्ये भरू शकता फॉर्म. त्यामुळे तुम्हाला जे आहे ते निवड होण्याचे चान्सेस जास्त असतात. यामध्ये काय काय असते तर डिव्हिजन, ऑफिस, पोस्ट ID, पोस्ट नेम, कम्युनिटी, रजिस्टर नंबर आणि पर्सेंटेज मार्क्स. मित्रांनो, तुम्हाला 10वीला किती टक्के पडलेले आहे ते तुम्ही मला जे आहे ते कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता. त्यानुसार मी तुम्हाला कुठे जिल्हा भरायचा हे सुद्धा सांगेल. त्यानंतर ह्याची जे आहे ते मी तुम्हाला वेबसाईट दाखवणार आहे. तर मित्रांनो, तुम्ही ऑनलाईनला आल्याच्या नंतर PDF पाहण्यासाठी किंवा इतर माहिती पाहण्यासाठी GDS ऑनलाईन एंगेजमेंट क्रोमवरती सर्च करू शकता. त्यानुसार तुम्हाला जे आहे ते इथे दिसेल. हे जे आहे ते या डिव्हिजनच्या 4th A लिस्ट लागलेली आहे. महाराष्ट्र सर्कल, बारामती वगैरे, कर्नाटका, नागालँड आणि धर्मनगर. त्यानंतर खाली यायचं आहे. इथे पाहू शकता तुम्ही जे आहे ते कधी रजिस्ट्रेशन होणार होतं, काय नाही, हे सर्व दिलेलं आहे. त्यानंतर शॉर्टलिस्टेड कॅन्डिडेट्स पाहण्यासाठी इथे पाहू शकता, इथे जाऊ शकता. इथे क्लिक केल्याच्या नंतर इथे जे आहे ते प्रत्येक राज्याचं कट ऑफ वेगवेगळं दिलेलं आहे. आंध्र प्रदेश, आसाम, बिहार, छत्तीसगड, दिल्ली, गुजरात, हरियाणा, हिमाचल प्रदेश. तुम्हाला जे पाहिजे असेल ते तुम्ही पाहू शकता. महाराष्ट्राचं इथे क्लिक केल्याच्या नंतर तुम्ही जे आहे ते इथे सप्लिमेंटरी लिस्ट 4 इथे आलेले आहेत. 1, 2, 3, 4 आणि 4थी A हे जे आहे ते काही डिव्हिजनसाठीच आलेली आहे. हे तुम्ही इथून डाउनलोड करू शकता आणि पाहू शकता आपल्या जिल्ह्याचं कट ऑफ किती गेलेलं आहे आणि काय नाही. हे जे आहे ते 4th A लिस्ट आहे. यामध्ये गोवा डिव्हिजन, बारामती आणि श्रीरामपूर डिव्हिजनचं जे आहे ते 22/7/2026 पर्यंत डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करायचं आहे. कुणाचं जर नाव आले असेल तर तुम्ही तिथे जाऊन डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करून घेऊ शकता. तर मित्रांनो, व्हिडिओ आपला उपयुक्त वाटला तर कमेंट, लाईक, शेअर करा आणि तुमच्या मित्रांसोबत शेअर करा. अशाच पोस्ट, ऑफिस व सरकारी नोकरी आणि महाराष्ट्रातील नवीन अपडेटसाठी विश्वानी इन्फॉर्मेशन या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन करायला विसरू नका. तर धन्यवाद मित्रांनो.